सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना आणि आंबा काजू बागायतदार संघटनेच्या वतीने आज धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। लहरी हवामानामुळे जिल्ह्यात आंबा आणि काजू पीक कमी झाल्याने येथील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली। शेतकरी बागायतदार एक सुट्टीचा शेतकरी बागायतदार एक सुट्टीचा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही आमची मागणी मान्य करा खुर्च्या खाली करा आमची मागणी मान्य करा खुर्च्या खाली करा आमची मागणी मान्य करा खुर्च्या खाली करा आमच्या सरकारकडून जी अपेक्षा आहे की जे आंबा बागायतदार आहेत किंवा आंबाचे शेतकरी आहेत हे गेली अनेक वर्ष आज इथे त्रस्त झालेले आहेत की यापूर्वी जे आंबा बागायतदार इथे आंबा पीक घेत होते ते सेंद्रिय खतावर की सेंद्रिय ह्याच्यावरती आंबा पीक यापूर्वी येत होतं। त्यानंतर आता रासायनिक खताची निर्मिती झाल्यानंतर किंवा ज्या बहुतांशी बाहेरच्या कंपन्यांकडून इथे औषधाचा जास्तीत जास्त इथे वापर या आंबा बागायतदारांकडे आज होऊ लागलेला आहे। जेणेकरून हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये फळ संशोधन केंद्र आहे। फळ संशोधन केंद्राच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जात नाही की शेतकऱ्यांनी कुठलं औषधं फवारावीत की कुठली खतं द्यावीत या पद्धतीचं कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होत नाही। आज संपूर्ण बाहेरच्या कंपन्या येऊन आज या आंबा बागांमध्ये जे शेतकरी आज कोणत्या प्रकारची कल्पना नसलेली सुद्धा आज औषधं इथे फवारणी केली जाते किंवा आतमध्ये जैविक आज त्यांना डोस आज त्या कलमाला दिला जातोय। याचाही कुठेतरी या ह्याच्यामध्ये परिणाम असू शकतो आणि याचा भाग म्हणून या दूषित हवामानामुळे आज शेतकरी पूर्णपणे आज त्रस्त होऊन आज पूर्णपणे 10 ते 15% आंब्याचं सुद्धा मला वाटतं पीक आज शेतकऱ्यांना मिळणार नसून आज पूर्णपणे शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आणि यातच आज संपूर्ण या आंबा बागायतदार शेतकऱ्यांची अशी व्यथा आहे की संपूर्ण आज या भागात जर शेतकऱ्यांची जी परिस्थिती बघितली तर आज गवारेडे सुद्धा या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण गवारेडे बागायतीचं नुकसान करत आहेत, काजूचं नुकसान करत आहेत। आज त्याच्यामुळे रब्बी पिकं सुद्धा जी शेतकऱ्यांची छोटी छोटी कुठेतरी आज नांगली म्हणा, भात म्हणा किंवा चवळी किंवा अशा पद्धतीची जी मिरची या पद्धतीची पिकं शेतकरी घेत होता आंबा बागेच्या बरोबरच घेत होता आंतरपीक म्हणून ही बागायतदार आता आंबा बागायतदार किंवा हे शेतकरी अशा पद्धतीने यांच्या गवारेड्यामुळे सुद्धा हा संपूर्ण आज शेतकरी त्रस्त झालेला आहे। आज जशी शासनाने हत्ती हटाव मोहीम या जिल्ह्यामध्ये घेतली त्याच पद्धतीने आमची मागणी आहे गवारेडे जी आहे ती हटाव मोहीम ही शासनाने घेतली पाहिजे। त्याच पद्धतीने शेकरू सारखा आज एक प्राणी आज संपूर्ण आज काजूचं पूर्णपणे नुकसान आज करत आहे। आज त्याचं माड बागायती जी आहे आज त्या माड बागायती सुद्धा संपूर्ण हा शेकरू जो प्राणी आहे आज पूर्णपणे आज तो शेकरू प्राणी आज या पूर्णपणे त्याच्यामुळे आज संपूर्ण शेतकरी त्रस्त झालेला आहे। आज शेकरू याच्यावर असं मृत झालेला असेल आणि त्यांना वन विभागाच्या जर कर्मचाऱ्यांना कळलं असेल की संबंधित शेतकऱ्यावर ज्या शेतीमध्ये जर तो शेकरू मेलेला असेल किंवा तो मृत झालेला असेल स्वतः म्हणून कुठल्या आपल्या याने जर मृत झालेला असेल तरी संबंधित शेतकऱ्यावर त्याच्या चौकशीचा ससेमिरा आज या वन विभागाच्या माध्यमातून लावला जातोय। त्याचे या शेतकरी आज त्रस्त झालेले आहेत। आमची अशी मागणी आहे की जो आज संपूर्ण शेतकरी शेकरूमुळे त्रस्त झालेला आहे ते शेकरू मारण्यासाठी सुद्धा आज शासनाने परवानगी दिली पाहिजे। आज यातच आज एवढं पीक आज आंब्याचं कमी असताना सुद्धा आज आंब्यावर प्रक्रिया म्हणून अशा पद्धतीची आंबा मँगो वायनरी आज बनवली जाते परंतु त्याच्यावर 200% जवळजवळ आज हे कर असल्यामुळे आज तो करमुक्त करून आज ती वायनरीसाठी सुद्धा इथे शासनाने प्रयत्न केले पाहिजेत। आज ह्या वन विभागाच्या माध्यमातून आज इथे कुठल्याही शेतीला जे कंपाऊंड आहे सौर कंपाऊंड आहे कुठल्या आज या वन विभागाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची आज इथे मदत आणि कुठल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जात नाही। या संपूर्ण कृषी विभाग म्हणा किंवा ही सगळी जे संशोधन करणारी मंडळी आज फळ संशोधन केंद्राचा कुठल्याही प्रकारचा शासनाकडे अहवाल नाही हे की ही नुकसान भरपाई नुकसान कशामुळे झाले अद्यापर्यंत या फळ संशोधन केंद्राने सुद्धा अहवाल आज ह्या शासनाकडे दिलेला नाही आणि ह्या संशोधन केंद्राकडनं सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नाही। याच्यामुळे संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे। अणसूर गावचा एक छोटासा शेतकरी बोलतोय योगेश प्रकाश गावडे। आज पूर्णपणे आंबा बागायतदार तसेच काजू बागायतदार पूर्णपणे आज नुकसानाच्या पूर्ण हतबल झालेले आहेत। तसेच आज शेतकरी पूर्णपणे एकजूट आहेत, पण
जी व्यथा आमची सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे, जशी रत्नागिरी, देवगड, कुडाळ म्हणा, तसे आज जसे आमचे आमदार श्री दीपकभाई केसरकर यांनी पूर्णपणे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहून आमची व्यथा सरकारकडे नेली पाहिजे, ती आज कुठेतरी आम्हाला दिसत नाही आहे. असं पूर्ण शेतकरी यांचं म्हणणं आहे की आज कुठेच त्यांचं शेतकऱ्याच्या पाठीमागे कुठचाही रोल दिसत नाही. महत्वाचं म्हणजे आज आम्ही आमचे जे पालनकर्ते आहेत आमदार म्हणून, ते आज शेतकऱ्यांचे ते आहेत, त्यांनी ही सगळी गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे, ही अशी माझी विनंती आहे, अधिक सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.